नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर उद्या आहे शनिवार, तर उद्या आहे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजेच की रक्षाबंधन. आता रक्षाबंधन हा सण जो आहे तर वर्षातून एकच वेळा येणारा हा सण आहे. आता हा सण प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी हा सण साजरा करत असते. म्हणजेच की रक्षाबंधन म्हणजे की राखी बांधण्याचा सण आहे, तर ज्याला आपण राखी कवच असेही म्हणत असतो. कारण की आपली बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी औक्षण करत असते आणि भावासाठी प्रार्थना करत असते. तर आता रक्षाबंधन हा जो सण आहे तर हा शनिवारच्या दिवशी आला आहे. आता रक्षाबंधन साजरे करत असताना आता पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी, आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मग आपण पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा उपाय करत असतो. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. तर हा जो काळ आहे म्हणजेच की रक्षाबंधनचा जो काळ आहे राखी बांधण्याचा, तर आता तो काळ कधीपासून चालू होणार आहे, तर आता राहू काळ आहे. भद्र काळामध्ये राखी बांधत नाहीत कारण की त्याचा पण काळ आहे. राहू काळामध्ये पण तो पण काळ शुभ मानला जात नाही. तर आता राहू काळाचा हा जो वेळ आहे तर सकाळी 5:47 तर दुपारी 12पर्यंत हा काळ संपणार आहे. तर आता भद्रा काळ कधी चालू होणार आहे, तर सकाळी 5:47 तर दुपारी 1 वाजेपर्यंत हा जो भद्रा काळ आहे तर तो राहणार आहे. तर तुम्ही मग कोणत्या वेळेमध्ये राखी बांधू शकता, फक्त सकाळी 9 ते 10:30 या वेळामध्ये राहू काळ चालू असणार आहे. तर तुम्ही दिवसभर राखी बांधू शकता. म्हणून मग या काळामध्ये तुम्ही रक्षाबंधन साजरे केलात तरीही चालेल. कारण की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते. म्हणून मग आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी यासाठी मग आपण काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा मग आपल्या घराची प्रगती होण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे असते. तर घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, घराच्या बाहेर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि ते पाणी घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. आणि घरामध्ये ज्यावेळेस आपण फरशी पुसत असतो तर त्यावेळेस काय करायचं आहे की फरशी पुसत असताना त्यामध्ये पण तुम्ही गोमूत्र टाकू शकता किंवा मग तुमच्याकडे खडा मीठ असेल तर तुम्ही खडा मीठ पण त्या पाण्यामध्ये टाकून फरशी पुसू शकता. यामुळे काय होतं की घरातील म्हणा, घराबाहेरची म्हणा, नकारात्मकता निघून जाते आणि नकारात्मकता निघून गेल्यानंतरच माता लक्ष्मी घरामध्ये टिकून राहते. ज्या घरामध्ये नकारात्मकता असेल तिथे माता लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही. तर घरामध्ये खूप पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर खर्च होतो किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नाही. त्यावेळेस मग तुमच्याकडे लक्ष्मी तर येत असते पण ती लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्यावेळेस मग घरामध्ये नकारात्मकता असल्यामुळे पण या गोष्टी घरामध्ये घडत असतात. आता बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते की आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी आहे की ती खूप कष्ट करते, खूप पैसे कमवते, सतत कष्ट करण्याच्या मार्गावर असते किंवा एखादा व्यवसाय आहे तो व्यवसाय पण खूप चालतो पण घरी पैसे आणल्यानंतर ती लक्ष्मी घरामध्ये टिकून राहत नाही. अशा वेळेस पण आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे असते. तर आता पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आंब्यांची पानं ही माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि आंब्यांच्या पानांमध्ये देवी देवतांचा वास असतो. म्हणून मग आपल्याला आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती पानं जी आहेत तर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्याबरोबर आपल्याला लाल 11 फुले घ्यायची आहेत लाल रंगाची, किंवा मग तुम्ही पिवळ्या रंगाची पण फुले घेऊ शकता. कारण की लाल रंग जो आहे तर तो माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. जर नाही भेटली तुम्हाला लाल रंगाची तर तुम्ही पिवळ्या रंगाची पण फुले घेऊ शकता. त्यानंतर मग काय करायचं आहे, आता आपण देवपूजा दररोजच करत असतो पण पौर्णिमा असल्यानंतर आपण सगळे देव वगैरे उजळून घेतो, देवांचे सगळे धान्य म्हणा, वस्त्र म्हणा बदलत असतो. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे कुंकवाने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. आणि आपण जे आंब्याची पानं घेतली आहे 11 आणि लाल फुलं घेतली आहे तर त्या प्रत्येक पानांवरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढून झाल्यानंतर आपण जे एक पान लावायचं आहे त्याच्यामधोबत लाल रंगाचं जे फूल आहे तर ते फूल लावायचं आहे. अशा पद्धतीने मग 11 फुलं आणि 11 पानांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे. आणि हे तोरण जे आहे तर ते तोरण बनवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, देवघरापुढे आपल्याला ठेवायचं आहे. आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर
आणि मग देवघरापुढे ठेवल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, धूपदीप लावायचा आहे, घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी सांगायचं आहे. घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही, घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही, घराची प्रगती होत नाही, जे पण काय असेल ते माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे त्या अडचणी दूर होण्यासाठी. आणि मग ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आता जर तुम्हाला माता लक्ष्मीचा इतर कोणताही मंत्र येत असेल तर तुम्ही दुसरा कोणताही मंत्र म्हणू शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, थोडा वेळ त्या आंब्यांच्या पानांचं तोरण देवघरात पुढेच ठेवायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे, तिथून ते आंब्यांच्या पानांचं तोरण उचलायचं आहे आणि मग घराचा जो तुमच्या मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती आपल्याला लावायचं आहे. दरवाज्यावरती आंब्यांचं पानांचं तोरण लावत असताना ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणत ते तोरण आपल्याला लावायचं आहे. यामुळे काय होते की घरातील नकारात्मकता तर निघून जाते, घरामध्ये माता लक्ष्मी आपल्या प्रवेश करते आणि घरामध्ये स्थिर राहते, घरामध्ये टिकून राहते, घरातील ज्या पण काय अडचणी आहेत तर त्या दूर होतात. तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच की शनिवारी आपल्याला हा उपाय सकाळी करायचा आहे लवकर. आणि नंतर काय करायचं आहे, हा उपाय करत असताना आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस तुम्ही घरातील इतर व्यक्तींना करायला हा उपाय सांगू शकता. पण घरामध्ये जर सुतक वगैरे असेल तर मग घरात कोणत्याच व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर श्रावण महिना चालू आहे त्यामुळे आपण भगवान शंकराच्या तर सेवा करतच असतो, त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानाला काय करायचं आहे, ती पानं धुवून घ्यायची आहेत. धुवून घेतल्यानंतर प्रत्येक पानाला आपल्याला मध लावायचं आहे आणि मध लावलेली जी पानं आहेत ती पानं घेऊन आपल्याला जवळपास जिथे कुठे भगवान शंकराचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, मंदिरात जात असताना एक तांब्या भरून जल घेऊन जायचं आहे. पांढऱ्या धोत्र्याचं फूल म्हणा किंवा फळ, भगवान शिवशंकराला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे, दूध अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत आपल्याला ह्या भगवान भोलेनाथाच्या सेवा करायचं आहे. यापैकी जी तुम्हाला वस्तू भेटेल भगवान शिवशंकराला आवडणारी त्यापैकी तुम्ही कोणतीही घेऊन जाऊ शकता. आणि नंतर काय करायचं आहे, भगवान भोलेनाथाच्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ आपण जे 11 आंब्याची पानं घेतली आहे तर तिथे ही पानं आपल्याला अर्पण करायचं आहे आणि भगवान भोलेनाथाला आपली जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा मग सांगायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तिथे बसून आपल्याला म्हणायचं आहे. तर आता त्याचप्रमाणे आता शनिवार असल्यामुळे, पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये तुम्ही काळे तीळ पण अर्पण करू शकता. यामुळे काय होतं की घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. म्हणून श्रावण महिन्यात आपण ज्या सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.